थेंब थेंब वाचवा पाण्याचा, हाच मार्ग आहे सुखी भविष्याचा। नगर संघर्ष न्यूज आपल्याला विनंती करत आहे, पाणी जपून वापरा। जीवन जगत असताना प्रत्येकाने ते शाकाहारी, सदाचारी आणि नशामुक्त राहून जगणं काळाची गरज आहे। तसेच यातूनच मानव समाज आपला आध्यात्मिक आणि भौतिक असे दोन्ही प्रकारचा लाभ प्राप्त करू शकतो, असे प्रतिपादन उज्जैन निवासी प्रसिद्ध आध्यात्मिक संत बाबा उमाकांतजी महाराज यांनी शिर्डीत पार पडलेल्या जाहीर सत्संग कार्यक्रमातून केले। येत्या काळातील सर्व संकटापासून स्वतःसह आपल्या परिवाराला सुरक्षित ठेवायचं असेल तर सर्वांनी शाकाहारी राहावं, असं आव्हान देखील त्यांनी याप्रसंगी बोलताना केलं। गेल्या 8 दिवसांपासून संपूर्ण भारतात बाबा उमाकांतजी महाराज यांच्या आदेशानुसार शाकाहारी, सदाचारी जीवन जगण्याचं आव्हान करत जीव जागरण धर्म यात्रा सुरू होती। काल 27 फेब्रुवारी रोजी या यात्रेचा समारोप कार्यक्रम शिर्डी नगरीत पार पडला। याप्रसंगी देश तसेच राज्यभरातून हजारो अनुयायी शिर्डीत दाखल झाले होते। जाहीर सत्संग कार्यक्रमापूर्वी सकाळी 11 वाजेला संपूर्ण शिर्डीतून तब्बल 50 पेक्षा अधिक चारचाकी वाहनांचा प्रचार काफिला काढण्यात आला होता। यातून शाकाहार आणि नशामुक्त जीवनाबाबत लोकांमध्ये जनजागृती घडवून सत्संग कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं आवाहन देखील करण्यात आलं। सत्संग कार्यक्रमानंतर उपस्थित लोकांना भंडारा महाप्रसादाचं वाटपही करण्यात आलं। या कार्यक्रमात शिर्डी तसेच परिसरातून मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते। महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राइब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा व इंस्टाग्राम व शेअर चॅटला फॉलो करा।